तुम्ही नगरसेवक, महापौरपद ह्या सगळ्या पदांना जवळून बघितले आणि थोडासा परिघाबाहेरचा प्रश्न म्हणून सुरुवात करू ते हिंजवडीपासून. कालपासनं तिथले आय टीतले अभियंते वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करत आहेत. तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशाच्या GDPमध्ये सेवा सेक्टरचा खूप मोठा वाटा आहे आणि त्याच्यामध्ये 1,30,000 कोटी रुपये एकटं पुणं देतं. पण तसं असूनसुद्धा हिंजवडीचा प्रश्न काही मिटत नाही आणि अधूनमधून राष्ट्रीय माध्यमांमध्ये पण तो चर्चेत येतो. हे खरं आहे की मागच्या काही दिवसामध्ये हिंजवडीतले काही नागरी प्रश्न हे सातत्यानं प्रकर्षानं खूप पुढे येत आहेत. मी सुरुवातीलाच काही राजकीय बोलायच्या याच्यामध्ये नाही, पण तरीसुद्धा मला असं वाटतं तुम्ही म्हणालात तसं महानगरपालिका नगरसेवक माझं कार्यक्षेत्र मर्यादित होतं. आत्ता 1 वर्ष मला झालं की मी पुण्याचा खासदार झालो आणि केंद्रात मला माझ्या पक्षानं संधी दिली मंत्री व्हायची. माझी जबाबदारी मी नाही झटकणार किंवा जबाबदारी मी असं नाही म्हणणार की ते माझं काम नाही, पण तरीसुद्धा काही गोष्टी ही माहिती असणं खूप आवश्यक आहे की हिंजवडी हे तसं महापालिकेच्या हद्दीमध्ये येत नाही. एक दुसरं मी म्हणाल तसं मला राजकीय नाही बोलायचं, पण गेले 15-20 वर्ष आज बोलतो कोण, समोर चर्चा कोण करतं आहे, तर 15 वर्ष जे विधानसभा ज्यांच्या म्हणजे तिथे आमदार खासदार हे एकाच पक्षाचे किंवा एका महायुती ह्याच्यातले म्हणूया आपण आघाडीतले लोक 15 वर्ष त्याचं प्रतिनिधित्व करतात. आज हीच माणसं ट्विट करतात, हीच माणसं, पण याचा अर्थ असं नाही की त्यांनी ठीक आहे त्यांनी केलं पाहिजे होतं हे पहिलं मत आहे. आता ठीक आहे नाही झालं तर आमची जबाबदारी, आता आम्ही 100% केलं पाहिजे. हिंजवडीचं एक वेगळं महत्त्व आहे. जागतिक नकाशावरती आज आमचं पुण्याचं हिंजवडी आहे, शेवटी ते पुणे येतं. त्यामुळे ही आमची निश्चितपणे जबाबदारी आहे की याच्यामध्ये तिथल्या नागरी सुविधा ह्या निश्चितपणे चांगल्या दिल्या पाहिजेत. एक सातत्यानं चर्चा केली जाते की हिंजवडीमध्ये आता लोक बाहेर पडायला लागतात, असं काही होत नाही आहे. जर तुम्ही एकूण सगळी जर वस्तुस्थिती पाहिली तर असं होत नाही, पण याचा अर्थ असं नाही की तिथं 100% सगळं आलबेलं आहे. तर नक्कीच काही नागरी प्रश्न मी तसं म्हणालो तसं पावसाळ्यामध्ये तिथे साठणारं पाणी असेल, रस्त्यातले खड्डे असतील, बाकी नागरी सुविधा असतील. आता हिंजवडी आणि त्याच्या आजूबाजूच्या 8-10 गावांमध्ये ज्या पद्धतीनं नागरिकीकरण वाढलं, या सगळ्या कंपन्यांमध्ये नोकरीला येणाऱ्या लोकांनी त्या आजूबाजूच्या याच्यामध्ये PMRDची हद्द असेल, PCMCची हद्द असेल किंबहुना ग्रामीण हद्द, या सगळ्या गावांमध्ये नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढलं आणि स्वाभाविकपणे मग सगळ्याच नागरी सुविधा त्या ठिकाणी देणं हे क्रमप्राप्त आहे आणि निश्चितपणे आज काही अडचणी त्या ठिकाणी जाणवत आहेत. मी व्यक्तिगत त्याच्यामध्ये 100% आता लक्ष घातलेलं आहे आणि माझं काम आहे, मला त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. ते पुण्याला एका मोठ्या विमानतळाची गरज आहे आणि त्यातनं पुरंदरचा प्रस्ताव पुढे आला. पुरंदरमध्ये आत्ता काय सुरू आहे, भूसंपादनाचं स्टेटस काय आणि कधीपर्यंत आपण सुंदर असं एअरपोर्ट पुणेकरांना भेट देणार आहोत? आज देशामध्ये कुठेही नवीन विमानतळ जर करायचं असेल, कुठेही नवीन देशात, तर जागा ही राज्य सरकार देते. कुठेही, अगदी ते छोटं असू किंवा ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचं असू, कुठलंही, तर त्याला जागा ही कायम राज्य सरकार देत असते. आत्ता पुरंदरच्या विषयामध्ये जागा पहिलं तर इतके वर्ष जागा निश्चित कुठली याच्यावरनं सुरू होतं. माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री असताना 2014 ते 2019च्या काळामध्ये प्रथम हा विषय पुढे आला. त्यांनी पुरंदर म्हणजे खरं तर पहिलं चाकण होतं, नंतर ते स्थानिक विरोधानंतर आपण पुरंदरमध्ये त्याचं स्थलांतर झालं, पण त्यावेळेला जागा निश्चित झाली. त्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टीच्या तांत्रिक म्हणा किंवा प्रशासकीय सगळ्या पूर्ण झाल्या आणि 2014 ते 2019च्या काळामध्ये पुरंदरला विमानतळ करण्यासाठीच्या म्हणून हालचाली सुरू झाल्या. नंतर सत्ता बदलली, सरकार बदललं आणि त्याच्यामध्ये पुढच्या 2.5 वर्षात पुन्हा ती जागा बदलण्याचा विषय झाला, तिथले बाकी विषय खूप पुढे आले. पण नंतर परत एकदा राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं. माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज आपण पाहतो की पुरंदरच्या विमानतळाच्या संदर्भात भूसंपादनासाठीच्या ज्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात त्या पूर्ण प्रक्रिया आता झाल्यात. प्रत्येक गावानिहाय एक उपविभागीय अधिकारी नेमला गेला आहे, नोटिफिकेशन झालं आहे, तिथला इंडस्ट्रियल झोन डिक्लेअर झालेला आहे. आता त्यामध्ये भूसंपादनाची सुरुवात झालेली आहे. मला असं वाटतं की काही दिवसामध्ये भूसंपादनाची प्रक्रिया किती दिवसात होती त्याच्यावरती पुढचं सगळं आहे. पुरंदरला एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचं दर्जाचं विमानतळ होतं आहे. ही खरं तर पुण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की आता ज्या वेगानं हे काम चाललं आहे फार काळ लागणार नाही की तिथे प्रत्यक्षात विमानतळाचं काम सुरू व्हायला. हे खरं आहे की तिथे थोड्याशा भूसंपादनाच्या अडचणी आहेत. श्री चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले की भूसंपादनाच्या दृष्टीने काही वेगळे प्रयत्न करून आपण स्वाभाविक असतं. बघा, ज्या ठिकाणी एखादा मोठा प्रकल्प होतो
भूमी अधिग्रहण केलं जातं, जिथं जमिनी संपादित केल्या जातात त्यावेळेला स्वाभाविकपणे वेगवेगळ्या मागण्या असतात. शेवटी प्रत्येकाचं काही ना काही मत असू शकतं, प्रत्येकाचे काहीतरी त्याच्यामधल्या भावना असू शकतात. आज तिथं जर शेतकऱ्यांची आम्ही जमीन घेतोय तर शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय भावना आहेत ह्या 100% जाणून घेतल्या पाहिजे, त्याच्यावरती काम केलं पाहिजे. ते राज्य सरकार करते. महसूल मंत्री म्हणून बावनकुळे साहेब जे बोलले तो त्याचाच भाग आहे. त्यामुळे तिथल्या भूमिपुत्राला पहिला न्याय देणं आणि मग प्रकल्प उभा राहणं ही आमची प्राथमिकता आहे. आणि म्हणून त्याच धर्तीवरती आणि त्याच दिशेनं हा सगळा प्रकल्पाची आज वाटचाल सुरू आहे. त्यामुळे कुठल्याही भूमिपुत्राला तिथे त्याच्यावरती अन्याय होणार नाही, त्याला त्याचा न्याय मिळेल, त्याला मोबदला योग्य त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, हीच भूमिका आमची. आणि त्यानंतर मला असं वाटतं की फार काहीच नाही आहे, थोडे काही विषय आहेत ते मला वाटतं निश्चितपणे संपतील. आणि ते एअरपोर्ट कार्गो असणार आहे? सगळ्या प्रकारचं आंतरराष्ट्रीय दर्जाचे सगळ्या प्रकारचे एअरपोर्ट, सगळ्या प्रकारच्या सुविधा असतील तिथे. राईट. मधल्या काळामध्ये तुम्ही स्वतंत्र कारभार स्वीकारल्यापासून पुणे सध्याचं जे एक्झिस्टिंग विमानतळ आहे त्याच्यामध्ये बरेच बदल झाले. ते बदल काय झालेत आणि पुढे तुम्ही काय करत आहात? हे सगळ्यात अगोदर तर एकतर पुण्याचं नवीन टर्मिनल जे बांधून तयार होतं ते ऑपरेशनमध्ये नव्हतं. झाल्यानंतर स्वाभाविकपणे पुण्याचं विमानतळ, वाढलेला पुण्याचा विस्तार आणि एकूणच पुण्याची लोकसंख्या, पुणे म्हणजेच IT हब, एज्युकेशन हब आणि एकूण सगळंच पाहिलं आपण तर स्वाभाविकपणे पुण्याचं आत्ताचं विमानतळ हे त्या मानानं अपुरं पडतं. आणि त्यामुळे ज्या दिवशी मला हे खातं मिळालं, पुणेकरांना स्वाभाविकपणे त्यांच्या अपेक्षा इतक्या वाढल्यात की दुसऱ्या दिवसापासून प्रसार माध्यमांनी सुरू केलं की आता पुण्याचं विमानतळ होणार, आता पुरंदरच्या विमानतळाचं काय होणार. तर आता पण मला ते तुमच्या आधीच्या प्रतिमेमुळे पण मी ते अगदी सकारात्मक घेतलं. म्हणजे मी काही त्याच्यात हे नाही केलं पाहिजे. शेवटी मी इथला लोकप्रतिनिधी आहे. मी जरी देशभरात फिरत असलो तरी मला शेवटी माझ्या शहराचं महत्त्व मला अधिक राहील. आणि म्हणून मग ताबडतोब ते जे नवीन टर्मिनल झालं आहे ते कार्यान्वित कसं होईल यासाठी सातत्यानं पहिले प्रयत्न सुरू झाले. CSFची मॅनपॉवर आम्हाला लागत होती, मान्य गृहमंत्र्यांना भेटून ती आम्ही करून घेतली. इमिग्रेशनची व्यवस्था लागत होती, ती ताबडतोब त्याचं शिफ्टिंग करायचं होतं. आणि अनेक गोष्टी, छोट्या गोष्टी होत्या. DG यात्रा चालू करायची होती, अनेक छोट्या गोष्टी होत्या की टर्मिनल बांधून तयार झालं होतं पण ऑपरेशनमध्ये नव्हतं. आता ते ताबडतोब मग पुढच्या 2-3 महिन्यात ते सुरू झालं. आणि आज 100% जुन्या टर्मिनल आम्ही रिन्युअल करायला घेतलं, रिन्युएशनला घेतलं. आणि आता नवीन टर्मिनलला 100% आता सगळं जे काय ऑपरेशन होत आहे ते सगळं 100% आता नवीन टर्मिनल होत आहे. आता जुनं टर्मिनलसुद्धा आम्ही बांधायला घेतलं आहे. नव्यानं आम्हाला एक 15 स्लॉटसुद्धा त्यावेळेस आता आम्ही उपलब्ध करून घेतले. मी माननीय राजनाथ सिंग साहेबांनाही भेटलो की हे शेवटी डिफेन्स आहे, डिफेन्सची जागा असल्यामुळे आम्हाला बऱ्याच काही मर्यादा त्या ठिकाणी येत होत्या. त्यामुळे नोटममध्ये आम्हाला खूप प्रॉब्लेम, नोटममध्ये जो काही काळ होता दिवसातला त्यातलासुद्धा 1-1.5 तास आम्हाला कमी कसा करून मिळेल यासाठी प्रयत्न केले. आज ते कमी केले, 15 स्लॉट्स आम्हाला वेगळे अवेलेबल झाले. आता आज पुण्याच्या विमानतळावर कमीत कमी रोजचं आपण जर पाहिलं तर साधारणतः 210-220च्या दरम्यान रोजची उड्डाणं होतात. तर इतका चांगला आज पुण्याचा विमानतळाचा वापर आहे. पुढच्या दृष्टीनं, भविष्याच्या दृष्टीनं आम्ही हा विचार केला की आता आपल्याला बाहेर देशात जायचं आहे. काही फ्लाईट चालू झाल्या, पण जर आपल्याला उद्या युरोपला जायचं आहे, UKला, या सगळ्या ठिकाणी जायचं तर पुण्यातनं आता थेट जाता येत नाही. कारण रनवे आमचा छोटा आहे. जर आम्हाला रनवे मोठा करायचा आहे, आम्हाला जर उद्या वाईट बॉडी एअरक्राफ्ट आम्हाला तिथं आणायचे असतील तर रनवे एक्सपान्शन झालं पाहिजे. म्हणून आम्ही आता ताबडतोब त्याच्यानंतर पुण्याच्या धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी म्हणून प्रक्रिया सुरू झाली. जवळपास 300 एकर जागा आम्ही आता ताब्यात घेणार आहोत. मोठी बातमी आमच्यासाठी आणि पुणेकरांसाठी सुद्धा ही ब्रेकिंग बातमी दिली. तर त्याच्यामध्ये काही डिफेन्सची लँड आहे, काही खाजगी जागा आहे, सगळ्या प्रकारच्या सातत्याने गेले 3-4 महिने इथं म्हणजे अगदी स्थानिक पातळीपासून दिल्लीत आमच्या म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्रीचे सुद्धा सेक्रेटरी लेवलचे ऑफिसर्स असतील किंवा काही MOS असतील, जसं मी काम करतो, यांच्याशी सातत्यानं हे करून आम्ही आता जवळपास 300 एकर जागा ताब्यात घेण्याचं आमचा प्रयत्न आहे. ती संरक्षण विभागाची नाही, त्याच्यामध्ये साधारणतः 30-35 एकर ही संरक्षण विभागाची आणि बाकी खाजगी जमीन आहे. त्याच्यात सुद्धा त्यांच्या काही एस्टॅब्लिशमेंट आहेत त्या जागेमध्ये, त्या त्यांना आम्ही शिफ्ट करून देणार. त्याच्या बदल्यात आम्ही दुसरी खाजगी जागा देणार, ती ताब्यात घेणार. असं खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये सुरू आहेत. महापालिका म्हणून एकदा रनवेचं एक्सपान्शन झाल्यानंतर महानगरपालिकेला आम्हाला आत्ता असलेले बाहेरचे रस्ते आम्हाला अजून बाहेर करावे लागतील, ते आत येतं आहे. त्यामुळे ते रस्ते मोठे करणं, ते डायव्हर्जन करणं, असे खूप पातळीवर आता काम चालू आहे. पुढच्या काही मान्य देवेंद्रजींची सुद्धा आम्ही या विषयावर चर्चा झाली. आणि आज राज्य सरकार ही जी काही भूसंपादन होईल 300-350 एकर, 325 एकर, त्याचं जे काही भूसंपादनाचा खर्च आहे तो राज्य सरकार हा 60% त्याच्यातला खर्च उचलणार.
20% पुणे महानगरपालिका उचलणार, 10% PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि 10% PMRD अशा पद्धतीचं सूत्रही ठरलं आहे. त्यामुळे पुण्याचं मी तुम्हाला सांगतो की पुढच्या साधारणतः जास्त नाही पण 1.5 ते 2 वर्षात 1.5 वर्षात पुण्यातनं तुम्हाला कुठेही जायचं तुम्ही जाऊ अरे शकता. वा. अशा पद्धतीचं आता याचा अर्थ पुणेकरांना 2 एअरपोर्ट मिळतील. मग आता शहरातलं एक्सपान्शन होईल आणि पुरंदरमध्ये पुरंदर पण सुरू व्हायला थोडा वेळ जाईल, पण पुरंदरला 4-5 वर्ष इथून पुढं कारण खूपच काम आहे, पूर्ण नव्यानंच उभं करायचं आहे. पुणेकरांना अजून एक सेवा म्हणजे नवी मुंबई. आता मिसिंग लिंकचं काम नवीन एकदा आता सुरू. पूर्ण झालं की इथून नवी मुंबईला 1.5 तासात माणूस पोचेल. आणि नवी मुंबईचं विमानतळ आता ऑगस्टमध्ये सुरू करण्याचं डॉमेस्टिक जे आहे देशांतर्गत विमानसेवा ही आत्ता ऑगस्टमध्ये सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि नंतर 1 ते 1.5 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय. त्यामुळे नवी मुंबईचं विमानतळ, पुण्याचं विमानतळ आणि भविष्यातलं पुरंदर, त्यामुळे या सगळ्या पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण सगळ्याच पश्चिम महाराष्ट्र एक मोठी ही सेवा, विमानसेवा मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीनं उपलब्ध होईल. तुम्ही आता उल्लेख केला त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय सेवा पुण्यातनं सुरू करण्याचा विचार आहे. कोणत्या काही देश- flights हां, आहेत. काही सुरू झालेले आहेत. आणखी काही प्रपोज्ड आहेत की ह्या देशामध्ये आपण करणार आहोत? नाही, मी म्हणालो तसं शेवटी तुम्हाला तिथं वाईट बॉडी एअरक्राफ्ट आणावी लागतात आणि मग तुम्हाला ते शक्य होतं. आता तुम्ही सिंगापूरला आहे, बँकॉकला आहे, आता दुबईला आहे, आत्ता चालू आहेत काही, पण भविष्यात तुम्हाला हे वाढवायचं असेल तर आम्हाला सगळंच वाढवावं लागेल आणि त्या दृष्टीनंच हे प्रयत्न सुरू. आता हे मला माहिती आहे की ही केंद्र सरकारची योजना आहे, पण ते 10 रुपयामध्ये वडा जे आहे पुणे विमानतळावरती तुम्ही फार चांगल्या पद्धतीचं इनॉग्रेशन हे सगळ्या देशातल्या विमानतळावरती करण्याचा विचार आहे? बघा, मोदीजी नेहमी म्हणतात की सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यामध्ये विमान प्रवास आला पाहिजे आणि त्याचं आपल्याला रिझल्ट पण दिसतोय स्पष्टपणे. उडान योजनेच्या माध्यमातून माननीय मोदीजींची संकल्पना होती की देशातला सर्वसामान्य माणसांनी विमान प्रवास केला पाहिजे. आज देशामध्ये 620 असे हवाई मार्ग तयार झाले की ते उडान योजनेच्या माध्यमातून तयार झाले. आज त्याच्यामध्ये महाराष्ट्रात सुद्धा आज माझ्या माहितीमध्ये 90च्या वरती साधारणतः 100च्या पुढे आपले एक उडान हवाई मार्ग सुरू आहेत, म्हणजे वेगवेगळे. ह्या सगळ्याचा विचार करता ते नेहमी असंच म्हणतात की हवाई चप्पल पहनण्यावाला हवाई सफर करेगा, उडे देश का आम नागरिक. आणि त्या संकल्पनेवर आधारित आम्ही आता ती सोय झाली. बघा, मी तुम्हाला एक उदाहरण देईल की 2014 पूर्वी या देशामध्ये केवळ 74 विमानतळ होती. मागच्या 10 वर्षात या विमानतळांमध्ये इतकी भर झाली की आज 162 विमानतळं देशामध्ये झाली. त्यामुळे एका बाजूला आपण पाहतो की लोक बस मागतात, एसटी मागतात, रेल्वे मागतात, आता विमान मागायला लागली. ही या देशाची प्रगती आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला परवडेल अशी उडान योजना आणली आणि शेवटी त्याला विमान प्रवास करता आला. पण तो विमानतळाला गेला 200 रुपयाला चहा मिळतो, त्याला 200 रुपयाला पाण्याची बॉटल मागावी लागते. आता त्याचा सुद्धा विचार आम्ही केला आणि म्हणून देशातलं पुणे हे 4थं विमानतळ आहे की जिथे आज आणि उडान यात्री कॅफे सुरू झालं. 10 रुपयाला आम्हाला पाण्याची बॉटल मिळते, 10 रुपयाला चहा, 20 रुपयाला वडापाव मिळतो, सगळं. म्हणजे आज याला दिल्लीला आम्ही अहमदाबादला केलं, पुण्याला केलं, चेन्नईला केलं आहे आणि आज हळूहळू देशातल्या मोठ्या विमानतळात आम्ही बऱ्यापैकी कव्हर करत चाललो. पुढच्या काळात विजयवाडाला होतं आहे. असे बऱ्यापैकी जितके शक्य होईल तितके आपण या योजनेतनं सर्वसामान्य माणसाला आता विमानतळावर खाणं पण आवाक्यात आलं आणि विमान प्रवास पण आवाक्यात आला. मला खात्री आहे भोळसाहेब, एक जबाबदार आणि संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून मला जशी भीती वाटते तशीच तुम्हालाही वाटत असेल. भीती काय आहे? मी जेव्हा पुणे शहराकडे बघतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की पुणे शहराची वाढ ही व्हर्टिकल झालेली आहे. ॲक्च्युली ती हॉरिझॉन्टल व्हायला पाहिजे होती आणि त्या व्हर्टिकल वाढ झाल्यामुळं इमारती खूप मोठ्या झाल्या, रस्ते तसेच आहेत, रस्ते तुंबतात आणि पुण्यामध्ये ट्रॅफिक जाम होतं. ह्याबद्दल तुम्ही फार गांभीर्यानं विचार केला असेल. तो विचार काय आहे आणि आपण काय करतो आहे? नाही, पुणे हे खूप वाढलं, उभं वाढलं पण ते मान्यच केलं पाहिजे. नाही, भौगोलिक विस्तार पण वाढला. हो, आज मुंबईपेक्षा पुणे महापालिकेचा विस्तार जास्त आहे. मुंबई 550 स्क्वेअर किलोमीटर आहे, पुणे जवळजवळ 518 स्क्वेअर किलोमीटर आहे. पुण्याचा भौगोलिक विस्तार सुद्धा वाढला, नागरिकीकरण वाढलं. स्वाभाविकपणे कमी दिवसात खूप नागरिकीकरण झालं, खूप लोकसंख्या वाढली आणि मग हे स्वाभाविक आहे की नागरी सुविधांवरती ताण येणं हे स्वाभाविकच होतं, त्याच्यामध्ये काही नाही. मला असं वाटतं की मी मागे जाऊन कोणावरती टीका करण्यापेक्षा, कारण ही दूरदृष्टी कधी पाहिजे होती 20 वर्षापूर्वी. बरोबर. आज ठीक आहे, आम्ही आज सत्तेत आहोत, मी लोकप्रतिनिधी आहे, माझा पक्ष सत्तेत आहे, तर नागरिकांनी आमच्याकडनं अपेक्षा करणं काहीच गैर नाही. पण मला असं वाटतं की जेव्हा राजकीय टीका त्याच्यावरती होती ना, त्यावेळेला काही मंडळी जे बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण हे केलं पाहिजे की ती 40 वर्ष 50 वर्ष पुण्यावरती आपणच राज्य केलं, खालपासून वरती आपणच होतात.
मग तेव्हा पुन्हा भविष्यात काय होणार आहे ही दूरदृष्टी कोणालाच नव्हती का आपल्याला. इथला वाहतुकीचा प्रश्न भविष्यात काय होईल, इथला कचऱ्याचा प्रश्न काय होईल, नागरिकीकरण वाढणार आहे. मला वाटतं त्याच्यात आता ठीक आहे, झालं आम्ही हा विचार करतोय आता की माझं पुणे हे देशातील मला सर्वोत्तम शहर करायचं आहे. तर मग माझ्या पुण्यातले प्रश्न काय, समस्या काय, नुसतं चकचकीत राहून नाही चालणार, मला त्याच्या मुळाशी जावं लागेल. म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं, वाहतुकीवरती उपाय, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पहिली सक्षम करणं, आणि त्यासाठी म्हणून PMPMLच्या माध्यमातून अधिक बसेसची संख्या कशी उपलब्ध करता येईल याचा विचार आम्ही केला. मी महापौर होतो, मला आठवतं, मी असं नाही म्हणजे ज्यावेळेला आम्ही जो विचार केला सर्वांनी मिळून, त्यावेळेला या पुण्यामध्ये नव्यानं 1500 बसेस, म्हणजे त्याच्या CNG आणि इलेक्ट्रिक बसेस जवळजवळ 1500 बसेस रस्त्यावरती धावायला लागल्या नवीन मागच्या 4-5 वर्षात. पण त्यांनी पुरेसं नाही. आजही मी मंत्री झाल्यानंतर मान्य आपले जे काही हेवी इंडस्ट्रीचे मिनिस्टर आमचे कुमारस्वामी, त्यांची भेट घेतली. पुण्याला 1000 इलेक्ट्रिक बसेस आम्हाला पाहिजेत अशा पद्धतीची मागणी केली. राज्यांनी प्रस्ताव पाठवावा असं त्यांनी सांगितल्यानंतर माननीय देवेंजींनी लगेच ते मान्य केलं आणि राज्याचा आता प्रस्ताव जाईल केंद्राकडे. 1000 इलेक्ट्रिक बसेस आम्हाला पुण्याला मिळतील. आता त्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. अजून आम्हाला ते वाढवावं लागेल. दुसरं, पुण्याची मेट्रो. बघा, वर्षानुवर्षे पुणेकरांनी फक्त स्वप्न पाहिलं की पुण्यात मेट्रो येणार, पुण्यात मेट्रो येणार. पण हे घडलं कधी, जेव्हा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले. त्यांनी पुण्याच्या मेट्रोचं भूमिपूजन केलं आणि त्यांनीच उद्घाटन केलं. हे मला अभिमानानं का सांगावं वाटतं की आज पुण्यामध्ये 32 किलोमीटरची रेल्वे मेट्रो लाईन तयार झाली, लोक प्रवास करत आहेत. आता लवकरच आमचा देशातलं पहिलं PPP मॉडेलवरची मेट्रो मार्ग जो झाला तो हिंजवडी ते शिवाजीनगर, त्याचं आता उद्घाटन होईल. कालच कॅबिनेटनी मान्यता दिली, वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली अशा 12.5 किलोमीटरच्या मार्गालाही मान्यता दिली. आता हे नेटवर्क हळूहळू वाढवणं, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी जे म्हणतो आपण, की आम्हाला शेवटच्या माणसापर्यंत मेट्रोची सेवा देणं, आमचा PMPMLच्या बसेसमध्ये अधिक वाढ करणं आणि इंटिग्रेट करणं दोन्ही सेवा, PMPML असेल आणि मेट्रो असेल, हे दोन्ही सेवा इंटिग्रेट करणं. दोन्ही सेवा करताना एकच तिकीट काढलं तर दिवसभरामध्ये कुणीही पुणेकर असेल, कोणी असेल, तो मेट्रोनी आणि बसनी कुठेही प्रवास करू शकतो. अशा पद्धतीचं एक नियोजन पुढच्या काळात चालू आहे. आजही पुण्याची मेट्रो विमानतळाला जोडली गेलेली नाही. पुढच्या भविष्यातले 2-3 मार्गाचे DPR झालेत. PIBमध्ये आता प्रस्ताव आहे. PIBची मान्यता झाल्यानंतर कॅबिनेटची मान्यता होईल. खडकवासला ते खराडी, आणि नव्यानं मी एक प्रस्ताव DPR तयार करायला सांगितला महामेट्रोला. एक खडकवासला ते हिंजवडी आणि खराडी ते विमानतळ. जर हे झालं तर पुण्यातला कुठलाही माणूस हा मेट्रोमध्ये कुठेही बसू द्या, त्याला विमानतळावरती थेट जाता येईल. अशा पद्धतीचं पुढचं प्लॅन आहे. मान्य आहे आज निश्चितपणे काही रस्ते अपुरे पडणं, रस्त्याची, कारण शेवटी पुणे हे वाढताना बाहेर खूप वाढलं. आतले रस्ते आज नाही म्हटलं तरी ते छोटे तसेच आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये एक समावेशक अशा पद्धतीचं पुण्याचा विकास, पुण्यातल्या समस्याच्या संदर्भात गांभीर्यानं त्याच्यावरती चर्चा, विश्लेषण, त्याच्यावरती अभ्यास आणि कृती, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. मला असं वाटतं की आम्ही सगळे त्याच्यावरती खूप सिरियस आहोत, खूप गंभीर आहोत. आमचं पुणे जे आजही, कोणी काही म्हणो, आजही आमचं पुणे देशात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर आहे. तुम्ही मागच्या मला कळलं ते पुणेकर म्हणून तुमचा मी सांगतो, त्याची कारणंही सांगतो तुम्हाला. तुम्ही मागच्या 7-8 वर्षातल्या देशातल्या सर्वोत्तम राहणाऱ्या शहरांची तुम्ही यादी पहा. आम्ही पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरती सातत्याने गेले 5-10 वर्ष आहोत. मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. तर मला असं वाटतं की मी तो अभिमान नाही, अभिमान तर पाहिजेत, पण वास्तव पण आहे. काय होतं आमच्याकडे, काय झालं आहे आता की राजकारणाच्या पोटी काय होतं, राजकारण म्हणून मग काय होतं, एकमेकाला टार्गेट करायचं म्हटलं ना, आम्ही आमच्या शहराची बदनामी करतो हे विसरून जातोय आम्ही. जे तुमचे मित्रपक्षच आहेत, जे कोणी XYZ. तर मला असं वाटतं की हे वास्तव आहे, पण आम्हाला खूप काम करायचं हे नक्की आहे. पण मग तुम्ही ह्याच विकासाच्या कल्पनेबरोबर, कारण दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने असं म्हटलं की कोणत्याही शहराचा विकास करत असताना तिथली सामाजिक परिस्थितीसुद्धा चांगली असायला हवी. पुण्याची चर्चा कशासाठी होते तुम्हाला माहिती आहे. त्याबरोबरच पुण्यातली गुंडगिरी हाही एक विषय असतो. ह्या सगळ्याचा कुठेतरी पुण्याच्या असलेल्या प्रतिमेवरती आणि विकासावरती काही परिणाम होतो? नाही, मी जेव्हा म्हणतो की सर्वोत्तम शहर, त्याचा अर्थ ह्या सगळ्या गोष्टी आल्या. तिथलं शिक्षण कसं आहे, तिथला आरोग्याचे प्रश्न कसे निर्माण होतात की नाही होतात, तिथला सामाजिक प्रश्न काय, तिथला कायदा सुव्यवस्था काय, सगळे विषय याच्याशी निगडीतच आहेत. त्यामुळे पुण्याचा कायदा सुव्यवस्था हा निश्चितपणे कायम चांगलाच राहायला पाहिजे, हा प्रयत्न तर आहेच आहे. मागच्या काही अप्रिय घटना झाल्या, याचा अर्थ पुण्यात सर्रास तेच होतं हे कोण सांगतं, हे का सारखं बोललं जातं. आज 60-70 लाखाची लोकसंख्या झाली या शहरात. काही वेळेला अशा अप्रिय घटना घडल्या, पण म्हणून का अख्ख्या शहराचं नाव बदनाम करत सुटतो आम्ही. म्हणजे
ही राजकारणीची जबाबदारी जास्त आहे. करतो आम्हीच करतो. कायदा सुव्यवस्था तुम्ही ज्या पद्धतीनं ते चित्र रंगवलं जातं इतकं काही वाईट नाही आहे पुण्यामध्ये. आज मला असं वाटतं की तुम्ही पुण्यात रात्री 2-3 वाजता कुठेही तुम्ही जंगली महाराज रस्त्याला फिरा, तुम्ही लक्ष्मी रस्त्याला फिरा, फर्ग्युसन रस्त्याला. आज पुण्यामध्ये हजारो विद्यार्थी बाहेरनं शिक्षणाला येतात. आज आमची एखादी तरुण मुलगी रात्री 2ला 3ला सुद्धा या रस्त्यावरती फिरताना आम्हाला दिसते. हे मला असं वाटतं की आजही आमच्या पुण्याचं वैशिष्ट्य हे नाही कोणी बोलत. एखादी काही चुकीची घटना झाली तर झाली की पुण्यात सुरू झाला. अरे काय सुरू झालं? मला असं वाटतं की एखाद्या वेळेला राजकीय टीका टिप्पणी करताना मी माझ्या शहराचं नाव खराब बदनाम करतोय का याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. मी म्हणालो तसं तुम्ही कुणीही आज मला असं वाटतं फिरा रात्री 2-3 वाजता तुम्हाला कुठल्याही रस्त्यावरती आम्हाला तरुण मुलं फिरताना दिसतात का? तर आज आमच्याकडं इतर बाहेर जे आहे तसं नाही. आज पुणे सुरक्षित आहे. आज पण ठीक आहे, काही कायदा सुव्यवस्था सुरक्षित चांगला राहण्याच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना केल्या पाहिजेत, त्या आम्ही केल्याच पाहिजेत. एक उत्तम निर्णय तुम्ही घेतला तो म्हणजे संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांचं नाव एअरपोर्टला दिलं. आणखी काही आस्थापना आहेत की ज्याच्याबद्दलच्या नामांतराची चर्चा सुरू झालेली आहे, स्पेशली रेल्वे स्टेशनला बाजीरावांचं नाव द्यावं का वगैरे? नाही, याच्यामध्ये जो तो आपापल्या भावना व्यक्त करत असतो. आता होणार काय किंवा करायचं काय हा पुढचा विषय आहे. कोणी म्हणेल की बाजीराव पेशव्यांचं द्या, कोणी म्हणते महात्मा फुलेंचं द्या, कोणी म्हणतं राजमाता जिजाऊंचं द्या. ज्याला त्याचं व्यक्तिगत मत मांडायचा अधिकार आहे, त्यामुळे तो निर्णय व्हायचा तेव्हा होईल. संत तुकाराम महाराजांचं नाव पुणे विमानतळात देण्यासाठीचं एक विशेष त्याची पार्श्वभूमी आहे. संत तुकाराम महाराजांचं आजोळ हे लोहगाव, त्यांचं बालपण लोहगावमध्ये गेलं आणि त्यांनी जे कीर्तनं करत जो तो प्रवास करायचे, त्यांच्या कीर्तनामध्ये 4 मंडळी अशी होती. त्यांच्या कीर्तनात ते टाळकरी होते, ते लोहगावचे होते. आणि ही वर्षानुवर्षे लोहगावकरांची एकमुखी मागणी होती, एकमुखी, अनेक वर्षापासून. तर तो विषय जर इतका तो, आणि महाराष्ट्र हा शेवटी आमच्या या साधू संतांच्या पुण्याईनं आजही आम्ही तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत आमची जी भावना आहे ती काही मला असं वाटतं इतकी मोठी आहे. त्यामुळे त्यांचा वावर आणि त्यांच्या पदस्पर्शानं पाहून झालेल्या भूमीला नाव देणं मला असं वाटतं त्याच्यात गैर काही नाही. म्हणून आम्ही राज्य सरकारला विनंती केली. राज्य सरकारने प्रस्ताव दोन्ही विधिमंडळात पारित केला. आता तो कॅबिनेटला गेला, त्यामुळे तो लवकर त्याचं नामकरण होईल. आणि अशा प्रकारे कोल्हापूरला राजाराम महाराजांचं नाव दिलं जाणार आहे. औरंगाबाद नाही, आता संभाजीनगर त्याचं दिलं. आणि नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील नाव. ही नावं अच्छा, हे फायनल झालं? नाही, आता राज्य सरकारकडनं प्रस्ताव आलेत. आम्ही नाव नाही देत. बघा, जसं मी मगाशी म्हणलं की विमानतळ करायचं असेल तर जागा राज्य सरकार देते. कारण दिबा पाटलांच्या बद्दल थोडासा चर्चेचा विषय होता. दिबा पाटलांचं नाव सुद्धा राज्य सरकारने, मान्य देवेंजींनी यांनी या सरकारने दोन्ही विधिमंडळात पारित करून केंद्राकडे पाठवलं. आता तो कॅबिनेटचा निर्णय आहे. कॅबिनेट जेव्हा कधी तो निर्णय देईल तेव्हा त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल. मी जेव्हा माननीय मुख्यमंत्र्याची विकासात्मक दृष्टिकोन असलेले भाषणं आणि मुलाखती बघतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की पुण्याबद्दल त्यांचा एक विशिष्ट असा दृष्टिकोन आहे. स्पेशली चाकण आणि नाशिक ह्या रस्त्यांना जोडणं असेल किंवा आणखी शहराच्या आजूबाजूला असलेल्या विकासात्मक गोष्टी आत्तापर्यंत तुम्ही जे सांगितलं त्याशिवाय राज्य सरकारचा पुणे शहराबद्दलचा काही वेगळा दृष्टिकोन आहे, वेगळ्या गोष्टी करते राज्य सरकार की ज्यामुळं पुण्याच्या डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठा बदल होईल? मी म्हणालो तसं बऱ्यापैकी महानगरपालिका म्हणून जे काम चालतं शेवटी ते राज्य सरकारच्याच माध्यमातून चालतं. त्यामुळे आज देवेंद्रजींचं विशेष प्रेम पुण्यावर तर 100% आहे आणि ते वारंवार दिसून आलं. ते पुण्यात कुठल्याही कार्यक्रमाला आलं तर पुण्याच्या भविष्याच्या विषयावर बोलतात. पुरंदरचं विमानतळ त्याच्यातलाच भाग आहे. आज नगर रोडवरचा ट्रॅफिकचा विषय आपण तो पाहिला तर ते वाघोलीपासून पुढे जो काही उड्डाणपुलाच्या मार्गे शिरूरपर्यंत रस्ता होणार आहे 6 पदरी काहीतरी, तो राज्य सरकार करते. चाकण आणि तिकडनं नाशिक रोडच्या संदर्भात सुद्धा राज्य सरकार त्याच्यामध्ये आज मला वाटतं की MSRDCच्या माध्यमातून प्रकल्प तिथे उभा राहतोय. तेव्हा पुण्याच्या विकासामध्ये राज्य सरकार म्हणून आणि विशेषतः देवेंद्रजी म्हणून खूप एक मला असं वाटतं की दूरदृष्टी त्यांची आणि त्याच्यावरती सातत्यानं ते काम करतात, बोलतात. पुण्याच्या अनेक विषयावर सातत्यानं बैठका चालू असतात. पुण्यामधल्या SRDC प्रकल्पासंदर्भात आता बैठक झाली, पुण्याच्या विमानतळाच्या संदर्भात बैठक झाली, पुण्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या विषयामध्ये सातत्याने महापालिका असेल, दोन्ही महापालिका असेल, PMRD, हे शेवटी त्यांचा सातत्याने या सगळ्या विषयाचा पाठपुरावा असतो. त्यांच्या काही कल्पना असतात, त्यांचं काही व्हिजन आहे. या सगळ्यावरती देवेंजींचं खूप काम चाललं आहे आणि मला असं वाटतं की हेच आम्ही लोकांनी ते फॉलो केलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर मला असं वाटतं की खूप काही गोष्टी चांगल्या पुढच्या काळात पुण्यासाठी घडतील. तुम्ही महापौर होतात म्हणून आणि शहराचा वाढता विस्तार पाहता हडपसर एक स्वतंत्र महानगरपालिका असावी अशी लोकांची मागणी आहे. हे कितपत योग्य आहे आणि असं केलं तर काय होईल? नाही, मला असं वाटतं की मी म्हणालो तसं की
कोणाला काय वाटतं, कुणाचं काय मत हे ज्याचं त्याच्यापाशी. पण आत्ता मला या महापालिकेच्या निवडणुकीत असं काय होताना दिसत नाही. नाहीये. एकत्रित निवडणूक होती आता, ही पण आयाशीच ते निवडणूक कुठेतरी होती. तुम्हाला करायला लागेल. पण भविष्यामध्ये पुढे जाऊन भविष्यात काय विचार झाला, कारण पुणे वाढलं पण आता. जसं मी म्हणाल तसं 70 लाखावरती जवळपास आम्ही जर व्यवस्थित फ्लोटिंग पॉप्युलेशन हे सगळं पकडलं तर आम्ही 60-70 लाखावरती आम्ही गेलो. तर भविष्याचा विचार करताना त्याच्यावरती सर्वसमावेशक अशा पद्धतीने विचार होईल, पण आज तरी असा काही विचार नाही. मी हा प्रश्न तुमच्या दोघातला विसंवाद दिसावा म्हणून विचारत नाही आणि त्यातलं काही पॉलिटिकल स्टेटमेंट मला करायचं नाही किंवा तशा बातम्याही होणार नाहीत. काल मेधा कुलकर्णी महानगरपालिकेमध्ये गेल्या आणि त्या वेगवेगळ्या गोष्टीबद्दल बोलल्या. त्याच्याबद्दलचं त्यांचं एक आकलन आहे, पण त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे तो नदी सुधार प्रकल्पाबद्दल. असं वाटतं की जे अहमदाबादमध्ये झालं ते पुण्यात झालं तर ते उत्तमच आहे, ते व्हायला पाहिजे का तर व्हायला पाहिजे, पण ते होत असताना जी शेकडो वर्षापासूनची झाडं आहेत ती का तोडायची असं त्यांनाच नाही तर पुण्यातल्या प्रत्येक जबाबदार नागरिकाला वाटतं. नाही बघा, जेव्हा कधी आपण विदेशात जातो तेव्हा प्रत्येकाला स्वाभाविकपणे वाटतं माझ्या शहरात असं काहीतरी घडावं. जेव्हा एखाद्या नदीच्या किनारी आपण जातो तिथलं सगळं जे काही पाहतो, तिथे जॉगिंग ट्रॅक आहे, तिथे वॉकिंग ट्रॅक आहे, सायकल ट्रॅक आहे, तिथे छोटे छोटे कॅफे आहेत, लोक बसली आहेत, तिथे म्युझिक चालू आहे, हे जेव्हा पाहतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं माझ्या शहरात का नाही, हे प्रत्येकाला वाटतं. आणि त्याच अनुषंगानं पुण्याच्या मध्य भागातनं आमच्या वाहणारी मुळा मोठा नदी आहे, याचा विचार केला गेला की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट अहमदाबादच्या धर्ती होते आणि सेम तसाच आहे. तिथलेच कन्सल्टंट नेमले गेले, त्याच पद्धतीनं त्याचा अभ्यास केला गेला. NGT असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, जिथे जिथे त्या सगळ्या तांत्रिक बाबी होत्या, नंतर काही त्याच्यामध्ये या अशा पद्धतीच्या काही लोक कोर्टात गेले, काय गेले, हे सगळं क्लिअर होऊन आलं. त्यामुळे प्रोजेक्टला कायदेशीर आणि तांत्रिक कुठल्याही दृष्टीनं काहीही अडचण नाही, हे पहिलं मी क्लिअर करतो. दुसरं, स्वाभाविकपणे मेधाताई काल बोलल्या, त्यांची मतं आहेत काहीतरी. त्या असं नाही म्हणाले की पूर्ण प्रोजेक्टच खराब आहे म्हणून किंवा प्रोजेक्टच नको आहे. त्यांचं म्हणे त्याच्यातल्या काही त्रुटी आहेत त्या दूर करा. तर ह्याच्यात काही गैर आहे मला वाटत नाही ना, की त्याच्यातल्या काही त्रुटी असतील हे प्रशासनाने त्याची कारवाई केली पाहिजे, त्याच्यावरती काम केलं पाहिजे. हा पूर्ण महापालिकेचा प्रकल्प आहे. आज जर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर त्यांचं शंका जे आहे त्याचं समाधान केलं, काही त्रुटी दिसत असेल त्याच्यावरती जर त्यांनी उपाय शोधले तर हे प्रश्न येणारच नाहीत. ते असं कधीच म्हणाले नाही की हा प्रोजेक्टच चुकीचा आहे. त्यांचं म्हणे त्यातल्या काही त्रुटी आहेत, काही विषय आहेत ते दूर करा. म्हणून मला असं वाटतं आम्ही एकच लाईनवरती काम करतो. फाईन. पण त्याबरोबरच मधल्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नव्हते, त्याचा पुण्यासारख्या शहराला काही तोटा झाला? मला असं वाटतं की नगरसेवक हा सर्वसामान्य माणूस, जनता आणि प्रशासनामधला अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. लोकप्रतिनिधी व्यवस्था त्यासाठी आहे. आणि नगरसेवकाशी तर महानगरपालिकेची कामं म्हणजे काय, तर दैनंदिन अडचणी आहेत. पाणी आहे, रस्ता आहे, ड्रेनेज आहे, दिवे आहेत, वाहतूक आहे. ही रोजच्या रोज माणसांना, शहरीवासियांना जी जाणवणारे जे प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत, त्याच्याशी संबंधित थेट नगरसेवकच येतो. नगरसेवक असल्यानंतर त्याचं कार्यालय असतं, नगरसेवक असल्यानंतर त्याची टीम असते, तो स्वतः फिरत असतो, त्याच्या यंत्रणा असते. आज हा प्रश्न नक्की निर्माण झाला की नागरिकांनी कुठं जायचं, वॉर्ड ऑफिसला जायचं, महापालिकेत जायचं की झोनल कमिशनरच्या ऑफिसला जायचं, नेमकी समस्या पुन्हा मांडायची. शेवटी सगळ्यांना सगळं माहिती असतं असं नाही ना, म्हणून ही व्यवस्था होती. तर माझं मत असंच आहे स्पष्ट की नगरसेवक मागचे 2-3 वर्ष नसल्यामुळे निश्चितपणे नागरिकांचं नुकसान झालं. शहराच्या सुद्धा या सगळ्या मी आज ज्या आपण म्हणतो ज्याच्यावरती बोलतो ह्या सुद्धा अडचणी, ज्या समस्या समोर आज ज्या तीव्र स्वरूपानं येत आहेत ह्या सुद्धा कदाचित दिसल्या नसत्या जर नगरसेवक असते तर. मला लोकसभेच्या प्रचाराला सुद्धा त्या जाणवल्या, विधानसभेच्या निवडणुकीला पण झाल्या. मी तर लोकसभेची निवडणूक लढलो, पण मला समस्या माझ्यासमोर येत होत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या. का तर हे त्याचंच एक द्योतक होतं की आज नगरसेवक ही व्यवस्था नसल्यामुळे आज नागरिकांना निश्चितपणे कुठंतरी थोडंसं असुरक्षित वाटतंय आणि कुठंतरी आम्ही कुठे न्याय मागायचा, आम्ही कुठे आमची समस्या मांडायची, हे त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होत आहेत निवडणूक. पुढच्या वर्षी होणार नाही, प्रभाग रचना तर ऑक्टोबरला 100% पूर्ण करण्याचे तर आदेश झालेलेच आहेत, कोर्टाने सांगितलं. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्या जिल्हा परिषद पंचायत समिती साधारणतः निवडणुका होतील, मग महापालिका होती आणि शेवट मुंबई महापालिका होईल. अशा पद्धतीनं साधारणतः निवडणुका होण्याची शक्यता आहे. म्हणजे मी म्हणतो म्हणजे नाही, जे मी ऐकतोय तेच सांगितलं. ठीक आहे. मुलाखतीला आपल्या वेळेची मर्यादा आहे म्हणून थोडंसं मुलाखतीचा पट विस्तारित करीत मी शेवटचे 2 प्रश्न विचारतो. अहमदाबादमध्ये तुम्ही गेला होता, दुर्दैवाने तो विमानाचा अपघात घडला, त्या संदर्भात तुमचं आत्ताचं आकलन काय? नाही, खरं तर जी घटना घडली ती तर आपण सगळ्यांनी पाहिली.
इतकी दुर्दैवी घटना होती. अशी घटना क्वचित घडते. दोन्ही इंजिन एका वेळेला बंद पडणं. विमान टेक ऑफ करताना जर काही झालं, जर आतमधलं काही बिघाड झाला, बर्ड हिटिंग झालं, अजून काय दुसरी टेक्निकल काही त्याच्यामध्ये जर अडचण आली, तर विमान खाली नाही येत. विमान उडत असतानाच काही ना काही गोष्टी मग परत ते येऊन सेफली लँडिंग करतं. पण विमान जसं गेलं तसंच खाली आलं. आज त्याचं का झालं, कशामुळं झालं, हे कारण की त्याचं आज उत्तर कोणाकडेच नाही. का तर आता त्याच्या संदर्भातले सगळे ज्या फॉर्मॅलिटीज होत्या त्या कंप्लीट झाल्या. तिथे आत्ता ब्लॅक बॉक्ससुद्धा आपल्याला मिळाला. AIBच्या ताब्यात तो ब्लॅक बॉक्स आहे. कुठे बाहेर जायची गरज नाही. ओके. हे सांगितलं अमेरिकेत हां, काही पाठवायचं गरज वगैरे. नाही, काही अच्छा, गरज नाही. भारतातच आपल्याकडे ठेवणार. भारतातच आहे. आपल्या इथंच सगळं त्याच्यावरती आत्ता त्याचं सगळं डाटा काढला जाईल, त्याच्यावरनं त्याचं ॲनालिसिस केलं जाईल. आज भारत सरकार म्हणून त्याच्यावरती एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली गेली आणि त्याच्यावरती देशाचे गृहसचिव त्याचे अध्यक्ष आहेत. त्यांना 3 महिन्याची त्यांनी अहवाल, त्याच्यात 3 महिन्याचा त्यांनी रिपोर्ट द्यायचा आहे. आता याची चौकशी पॅरलली सुरू आहे. DGCAची झाली, विकास झाली, सगळ्या ज्या काही एजन्सीज आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, त्या सगळ्यांची व्यवस्थित ज्याचं त्याचं काम चालू आहे. आणि म्हणून आत्ताच कुठला निष्कर्षावरती जाणं हे योग्य नाही. ते दहशतवादी हल्ला वगैरे? अजून नाही, ते तर आत्ता प्रथमदर्शनी वाटत नाही. पण जोपर्यंत तो रिपोर्ट येत नाही तोपर्यंत मला असं वाटतं त्याच्यात काहीही बोलणं योग्य नाही. झालं हे खूप वाईट होतं. मी स्वतः तिथं 2 दिवस होतो. डोळ्यांनी हे सगळं पाहिल्यानंतर वाटलं की हे म्हणजे वेगळंच एक माणूस वेगळ्या ह्याच्यातच जातो. पण ते खूप दुर्दैवी होतं. पण मला जे दिसलं ते खूप त्यावेळेस ते पाहिलं सांगणे खूप भयानक होतं. पण त्या ठिकाणी गुजरात सरकार असेल, आमची मिनिस्ट्री असेल, यांनी खूप कमी वेळेमध्ये तिथे ताबडतोब सगळ्या ज्या आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातल्या सगळ्या ज्या काही यंत्रणा लावायच्या तर खूप ताबडतोब त्या ठिकाणी लागल्या. सगळ्यांना वेळच्या वेळी सगळं. मला असं वाटतं की ते खूप एक आयुष्यातला वाईट अनुभव म्हणून मी त्याच्याकडे पाहिजे. मुरलीधर मोहोळ यांच्याकडनं महाराष्ट्राला काय काय मिळणार आहे? कारण सोलापूर ते गोवा तुम्ही विमानसेवा सुरू केली आहे. मला वाटतं सोलापूर ते मुंबई सुरू होत आहे. कोल्हापूरबद्दलची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे, विदर्भातनं कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. तर महाराष्ट्राला तुम्ही तुमच्या खात्याच्या मार्फत, दोन्ही खात्याच्या मार्फत काय देणार आहात? मला वाटतं मुरलीधर मोहोळ म्हणण्यापेक्षा मी सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या सरकारच्या वतीनं मी महाराष्ट्रातून जातो, त्यामुळे स्वाभाविकपणे एक प्रेम माझं माझ्या राज्याबद्दल तर राहणारच आहे. मी आज 1 वर्षात जवळजवळ मी 21-20 राज्यांचा प्रवास केला, जवळजवळ 70-80 शहरांचा प्रवास झाला, सगळं करतो. पण मग शेवटी ते म्हणतात ना की जीव तुमचा तिथंच अडकतो जिथं तुम्ही असता. असायलाच पाहिजे. हां, तर मला असं वाटतं की दोन्ही, एक तर सहकार हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. म्हणजे आज देशामध्ये सर्वाधिक सहकार हा महाराष्ट्रात आहे. जर एकूण देशामध्ये 8 लाख सोसायट्या कॉपरेटिव्ह सोसायटीज असतील तर त्यातल्या 2.25 लाख सोसायट्या एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सहकाराची ताकद आपल्याला वाढवता कशी, त्याला समृद्धीकडे कसं नेता येईल, यासाठी म्हणून राज्य सरकार, शेवटी सहकार हा राज्य सरकारचा विषय असतो. पण आम्ही देशाचा सहकार चालवताना राज्यातला सहकार मजबूत कसा होईल, ज्या जिल्हा बँक बंद आहेत त्यांना कसं आपल्याला ताकद देता येईल, ज्या ठिकाणी साखर कारखाने NCDCच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना मागच्या 10 वर्षात तुम्हाला सांगतो मी, कमीत कमी आज 9.5-10,000 कोटी रुपये फक्त महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना दिलेले. अशा अनेक उदाहरणं देता येतील. आज पॅक्स कम्प्युटरायझेशनचं काम देशभरामध्ये 2,500 कोटीचं काम आमच्या मिनिस्ट्रीने केलं. हा काय आमचा विषय नाही, पण आमचं म्हणणं आहे की गावातली सोसायटी जी आहे, जी विविध कार्यकारी सेवा सोसायटी, तिला आम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायची. आणि जर देशातल्या अशाच आमच्या 1 लाख सोसायट्या आत्ता तयार आहेत. आम्ही 2 लाख नवीन सोसायट्या करायचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवलं आहे. त्याच्यातल्या 40,000 झाल्या आमच्या तयार. त्यामुळे देशात अधिकच्या 2 लाख विविध कार्यकारी सेवा सोसायट्या तयार करणं, त्यांना ताकद देणं, एक 25 वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय दिले आम्ही आता गावातल्या सोसायटीला. ते नव्हतं कधी. आम्ही आता ते पेट्रोल पंप चालू करू शकतात, आयुष्यमान आपलं गॅस एजन्सी चालू करू शकतात, हां, त्याला औषधालय चालू करू शकतात. अशा अनेक प्रकारचे 25 व्यवसाय आम्ही त्यांना देतोय आता, की गावातली सोसायटी जर ताकदवान झाली, सक्षम झाली, तर गावातली कुटुंब तशी होतील. असा एक वेगळा उपक्रम प्रयोग आम्ही करतोय. महाराष्ट्रात विशेषतः कोण या सोसायट्या आहेत, एक महाराष्ट्रातल्या जवळजवळ 15,000 सोसायट्या अशा होत्या आमच्या की त्यांना इन्कम टॅक्सच्या नोटीस आल्या होत्या. खरं तर त्यांना नाही, पण इन्कम टॅक्स फाईलच केलं नाही, भरायचं नव्हतं पण फाईलच केलं नाही, म्हणून त्यांना जवळजवळ 15,000 सोसायट्यांना इन्कम टॅक्स आला होता. आज आम्ही तो जवळजवळ 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स वाचवला. मी तिथं असल्याचा मला असं वाटतं की माझ्या महाराष्ट्रातल्या सहकाराला आणि माझ्या माणसांना, तिथं काय आम्ही पक्ष वगैरे काय पाहतो, माझ्या महाराष्ट्रातला सहकार वाढला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे. दुसरं जे सिव्हिल एव्हिएशन आहे त्याच्या माध्यमातून या राज्यात अधिकची, आजही बघा, आज देशात सर्वाधिक जास्त विमानतळं महाराष्ट्रात ऑपरेशनमध्ये 13, एवढी कुठल्याच राज्यात नाही आहेत. आता ती अधिक वाढतील. सोलापूर चालू झालं,
तुम्हाला शिर्डी 24 तास चालू झालं. आता आम्ही याच्यामध्ये अकोल्याचा विषय काही ना काही सुरू झालं. कराडला एक धावपट्टी आहे, तिचं विस्तारीकरण करायचं काम एक सुरू करतोय. आणि हे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये शेवटी उडानमध्ये कसं जोडता येईल, एकमेकाला ही शहरं जोडता येतील, गावं जोडता येतील, आर्थिकदृष्ट्या माझा महाराष्ट्र संपन्न कसा होईल, सहकार समृद्ध कसा होईल, यासाठी जे योगदान मला द्यावं लागेल त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. वेळेची मर्यादा आहे, तरी तुम्हाला अशा मला शुभेच्छा द्यायच्या आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमच्या मित्रपक्षाच्या विरोधामध्ये जिंकण्याचं मोठं बळ पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मिळव. थँक्यू सो मच. आम्ही तर महायुतीत लढणार असं म्हणतोय आता. पण तुमची स्पर्धा त्यांच्याबरोबरच आहे.